आता पूर्वी कसं व्हायचं की लोक ह्या मशीनकडे वळत नव्हते, जरी वळायला तरी भीती असायची, वापरत नसायचे. आता एवढं तुम्ही एवढ्या भागात पोहोचला, त्याचं कसं काय, म्हणजे कसं काय पोहोचलं एवढं, कारण तेवढा ह्याच्यामधून तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचला? 70 ते 80% कस्टमर जे आहेत ते प्युअर ऑर्गॅनिक कस्टमर जे म्हणतो आपण, की बाबा एका गावात एक मशीन गेलं, जसं संजय साहेबांनी बोलले की यांनी मशीन आणल्यानंतर त्यांच्या थ्रूच गेल्या, म्हणजे माउथ पब्लिसिटीवरती आमचं 80% कस्टमर माउथ पब्लिसिटीवरती आहे. म्हणजे मशीनचा रिपोर्ट असा आहे आणि सर्व्हिस पण तशी आहे. ओके, म्हणजे तुमच्या ज्या मशीनच्या क्वालिटीमुळे आणि तुम्ही जो स्वतः ब्रँड तयार केला त्याच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचलं. आणि ही काही 1-2 वर्षी जुनी कंपनी नाही, टोटल कंपनीला जवळपास 12-13 वर्ष झाले आहेत. ओके, 12-13 वर्ष झालं मिल्किंग मशीन मध्ये काम करतो. खूप जुनी कंपनी आहे. ओके, मग आता तुमच्याकडे हे जे मशीन आता हे आपण व्हिडिओ मध्ये जे बघतो त्याची काय किंमत आहे? हे मॉडेल बघा, याला ऑल इन वन सिंगल बकेट मॉडेल आहे. ऑल इन वन म्हणजे याला इलेक्ट्रिसिटीवरती पण चालतं. हा मिल्किंग पंप असतो या बाजूला, आणि हे जे आहे हे गाय किंवा म्हैशी शेड तुमचं मॅट वगैरे हे क्लिनिंगसाठी हा एसटीपी पंप इथं बसवलेला असतो. ऍडजस्टेबल गन दिलेली असते. ठीक आहे, एकाच बेल्ट होते, म्हणजे हाच बेल्ट तुम्ही मिल्किंग जाऊन झाल्यानंतर क्लिनिंग करताना हाच बेल्ट इकडे टाकून तुम्ही वापरू शकता.